हॅलो, नमस्कार. तर मी जेव्हा ही रील टाकली होती, तेव्हा मला बहुतेक लोकांनी बोललेलं, की मला ह्याची फुल रेसिपी हवी आहे. सो हिअर वी आर. हे ना आपण फिश करीचं प्रिपरेशन करतोय. मध्ये तिखट आणि रंगवाली मिरची जी असतात, ती थोडीशी मी लुकवॉर्म वॉटरमध्ये भिजत घातली आहे आणि थोडे धने पण त्यात टाकलेत. आणि एका साईडला खोबरं, लसूण, कांदा, कोथिंबीर, आलं प्रिपेअर करून घेऊया. सुरमई, मांदेली आणि हे सुरमईचं डोकं आणि शेपटी आहे जे आपण रस्स्यासाठी वापरणार. याला मी फक्त लिंबू आणि हळद लावून ठेवलेलं. आपण लगेच वाटण रेडी करूया. त्यासाठी खोबरं, लसूण, कांदा, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता हे टाकून एक चांगली पेस्ट करून घेऊया. हो, त्यात ते मिरची आपण जे साईडला ठेवलेली ना, ते पण टाकायचंय. मिरची, धणे आणि फाईन पेस्ट करून घेऊया. एका पॅनमध्ये तेल, उभा चिरलेला कांदा, लसूण, कढीपत्ता आणि आपले बेसिक मसाले जशी हळद, लाल मिरची, गरम मसाला हे सगळं टाकून चांगलं परतून घ्यायचं. आणि आपण जी ती पेस्ट बनवली आहे, वाटण, ते त्यात टाकून चांगलं परतून घ्यायचं. तेलावरती हा मसाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घाला आणि चांगली उकळी काढून घ्या. मसाला चांगला शिजला नाही ना, मग ती कढीमध्ये मजा येत नाही. 10-15 मिनिटं उकळी आल्यानंतर त्यात कोकम आणि मॅरिनेटेड जी मच्छी आहे, ती आपण त्यात टाकायची. मीठ टाकून चांगलं झाकण लावून त्याला शिजवत ठेवायचं. फिश फ्रायसाठी ना, आम्ही हे आगळच वापरतो. मसाल्यासाठी आगळ, त्यामध्ये तांदळाचं पीठ, मीठ आणि बेसिक आपले मसाले करून हा मी पेस्ट रेडी करते आणि चांगल्या मच्छीला लावून घेते. त्याला लावून ना तुम्ही थोडा वेळ त्याला ठेवून द्या मच्छीला. मस्त त्याची जी मसाल्याची टेस्ट आहे ना, ती फिशच्या आतमध्ये पर्यंत जाते. मग काय थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती शॅलो फ्राय करून घेऊया. ना हे कढीपत्ता आणि जे लसूण आहे ना, ते आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना खूप आवडतं. मी ना तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये रवा वापरलेला नाहीये. कारण का आम्हाला ती रव्यावाली एवढी आवडत नाही. आम्हाला अशीच मसाल्यावाली खूप आवडते. डेलीसाठी मात्र आपण रवा वापरूया फ्राय करताना. कारण का ती अशी कुरकुरीत क्रिस्पीच छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती. तर आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.